थांब, ही गोष्ट शेवटपर्यंत ऐक, कारण एक चुकीचा निर्णय आयुष्यभराचा पश्चाताप बनू शकतो. एक स्त्री दररोज देवाच्या नावाने आपल्या घराबाहेर एक भाकरी टांगत असे. ती भाकरी घ्यायला रोज एक वृद्ध माणूस येत असे, पण तो कधीच धन्यवाद म्हणत नसे. जाताना फक्त एक विचित्र वाक्य बोलायचा, तू जे केलंस तेच तुझ्याकडे परत येईल. हे ऐकून त्या स्त्रीला फार राग यायचा. तिला वाटायचं, आशीर्वाद देण्याच्या ऐवजी हा म्हातारा काय उलटसुलट बोलून जातोय. हळूहळू तिच्या मनांवर वाईट विचारांचा प्रभाव पडला. एक दिवस तिने ठरवलं, आज या भाकरीत विष घालायचं, म्हणजे हा दररोजचा किस्सा कायमचा संपेल. पण ज्या क्षणी विषारी भाकरी टांगायला गेली, तिचे हात थरथर कापू लागले. ती मनात म्हणाली, हे देवा, मी काय पाप करायला निघाले आहे. तिने ताबडतोब ती विषारी भाकरी आगीत टाकली आणि पुन्हा नव्याने ताजी भाकरी बनवली. नेहमीप्रमाणे तो वृद्ध आला, भाकरी घेतली आणि जाताना पुन्हा तेच शब्द बोलून गेला, तू जे केलंस तेच तुझ्याकडे परत येईल. त्याच संध्याकाळी तिच्या दारात अचानक टकटक झाली. दार उघडताच समोर तिचा मुलगा उभा होता. फाटके कपडे, भुकेने पूर्णपणे अशक्त झालेला. तो जमिनीवर कोसळत म्हणाला, आई, आज तर मी भुकेने मरायला लागलो होतो, पण रस्त्यात एक देवासारखा म्हातारा भेटला आणि त्याने मला आपली भाकरी दिली आणि माझा जीव वाचला. हे ऐकताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. ती भाकरी तीच होती जी तिने सकाळी बनवली होती. तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. ती मनात विचार करू लागली, आज जर मी विषारी भाकरी बदलली नसती तर मीच माझ्या हाताने माझ्या मुलाचा जीव घेतला असता. तेव्हाच तिला समजलं, कर्म चांगले असो किंवा वाईट, ते फिरून आपल्याकडेच परत येतं. म्हणून काहीही करण्याआधी हे लक्षात ठेवा, वरच्याच्या हिशोबात कधीच गडबड होत नाही. जर ही रील तुला इन्स्पायर केली असेल तर मला फॉलो कर. कमेंटमध्ये तुझं मत नक्की सांग. ही रील सेव्ह कर पुन्हा ऐकण्यासाठी आणि तुझ्या 4 मैत्रिणींना शेअर कर, जेणेकरून त्यांनाही कर्माचं खरं सत्य समजेल.